आज आपण बनवणार आहोत काकडीचे थालीपीठं. यासाठी मी इथे 2 काकड्या साली काढून धुवून घेतलेल्या आहेत. आपण थालीपीठे बनवण्यासाठी सर्व धान्यांच्या पिठाचा वापर करणार आहोत. हे थालीपीठ आपण सकाळी नाश्त्यामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या वेळेससुद्धा खाऊ शकता. वजन कमी करण्यासाठी हे थालीपीठ फार उपयुक्त आहे. काकडीचे प्रमाण आपण आपल्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता. तुम्ही काकडीऐवजी दुधी भोपळ्याचा सुद्धा वापर करू शकता. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असल्यामुळे पोषक तत्वे भरपूर मिळतात शरीराला. वजन कमी होण्यासाठी सुद्धा भरपूर प्रमाणात मदत होते. इथे मी 2 मीडियम साईजच्या काकडी घेतलेल्या आहेत. आता आपण सर्व पिठां घेऊया. सर्वप्रथम इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. यानंतर यामध्ये आपण ज्वारीचं आणि नाचणीचं पीठ घालणार आहोत. ज्वारी आणि नाचणीचं पीठ एकत्रच घेतलेलं आहे. पीठ त्यामुळे थोडेसे लालसर सुद्धा दिसत आहे. मी इथे या 3 पिठांचाच वापर केलेला आहे. तुम्ही हवे असल्यास इतर पीठही वापरू शकता. ओवा हातामध्ये थोडासा चुरून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घेतलेले आहे. सोबतच आता सर्व मसाले आपण घालून घेऊया. यामध्ये मी हळद, धने पावडर, लाल तिखट चवीनुसार घातलेले आहे. सोबतच धने पावडरसुद्धा घातलेली आहे. तुम्हाला हवे असल्यास हिरवी मिरची तुम्ही घालू शकता. पांढरे तीळसुद्धा यामध्ये घातलेले आहे. थोडेसे हिंग घालून घेऊया. तुम्ही पिठाचे प्रमाण आपल्या इच्छेनुसार कमी जास्त घेऊ शकता. हवे असल्यास थोडेसे गव्हाचे पीठसुद्धा घालू शकता. आता हे कोरडे मिश्रण सगळे मिक्स करून घेऊया. काकडीला पाणी सुटलेले असल्यामुळे आधी हे कोरडेच एकदा सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया, म्हणजे पाण्याचा अंदाज आपल्याला येईल. बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. आता थोडेसे तेल घालून घेऊया, साधारणतः 2 ते 3 चमचे. थंडीच्या दिवसामध्ये हे थालीपीठ अतिशय पौष्टिक आहेत. आता गरजेनुसार पाणी घेऊन मऊसर असे पीठ मळून घेऊयात. पाणी अगदी कमी प्रमाणात लागलेले आहे. तुम्ही हवे असल्यास काकडीला थोडेसे मीठ लावून थोड्या वेळासाठी ठेवू शकता. त्यामुळे काकडीला अजून पाणी सुटेल. पिठाचा छान असा मऊसर गोळा मळून घेतलेला आहे. आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटे भिजवून ठेवूयात. 15 मिनिटांनी आपण पीठ थोडेसे मळून घेऊयात एकजीव करून. आता या पिठाचे एकसारखे गोळे करून घेऊयात. पोळीच्या गोळ्याच्या साईज प्रमाणेच आपण याचे गोळे करून घेतलेले आहेत.
साधारणतः 6 गोळे झालेले आहेत. आता हे थालीपीठ मी लाटून करणार आहे. तुम्ही थापूनसुद्धा करू शकता. लाटण्याच्या 2 पद्धती इथे दाखवलेल्या आहेत. एक म्हणजे तुम्ही डायरेक्ट पोळपाटावरती पीठ लावून पोळीसारखे लाटून घेऊ शकता. आणि दुसरे म्हणजे मी इथे फॉईल पेपरचा वापर केलेला आहे. जर तुमचे पीठ पोळपाटाला चिकटत असेल तर तुम्ही असं एक फॉईल पेपर किंवा बटर पेपर किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करूनसुद्धा थालीपीठ लाटून घेऊ शकता. थालीपीठ अगदी व्यवस्थित लाटले गेलेले होते, कुठेही न चिटकता. याला आपण हाताच्या बोटांनी छिद्र करून घेतलेले आहेत. गरम तव्यावरती आपण भाजायला घेतलेले आहे थालीपीठ. दोन्ही बाजूंनी आपण छान खरपूस असे थालीपीठ भाजून घेणार आहोत. तुम्ही हवे असल्यास तेलाचा वापर करू शकता. थालीपीठ मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे, त्यामुळे छान आतपर्यंत भाजले जाते. तुम्ही पाहू शकता रंग अतिशय छान आलेला आहे. आपले थालीपीठ तयार आहे. तुम्ही हे थालीपीठ लोणच्यासोबत खाऊ शकता. इथे मी गाजराचे लोणचे घेतलेले आहे. तुम्ही सॉससोबत किंवा दहीसोबत किंवा लिंबाच्या लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता. थालीपीठ अतिशय खमंग असे झालेले आहे, तुम्ही पाहू शकता.